सिंग्युलर नियर अँड फार. सिंग्युलर नियर अँड फार त्यामध्ये वापरायचा धिस अँड दॅट. मग धिस हा वापरायचा नियर साठी आणि दॅट वापरायचा फार साठी. पहा, हा विद्यार्थी आहे आणि ही जी पेन आहे किंवा ही एखादी वस्तू आहे, चला आपण धरूया की हे पुस्तक आहे, ठीक. आणि हे पुस्तक आहे. दोन बुक आहेत. हे काय आहेत? बुक. आता हा जो मुलगा आहे ना, या मुलापासून हे पुस्तक कसं आहे? जवळ आहे. आणि हे कसं आहे? दूर आहे की नाही? मग बघा, हे पुस्तक जवळ आहे, हे दूर आहे, म्हणजे हे झालं नियर. हे काय झालं? नियर. आणि हे काय झालं? फार. फार म्हणजे दूर आणि नियर म्हणजे जवळ. कोण बोलायला? बोललं का? तू बोल नको, इकडे लक्ष दे, नंतर. नियर मीन्स जवळ आणि फार म्हणजे दूर. हे जे बुक आहे, हे बुक या मुलापासून हे जवळ आहे आणि हे दूर आहे. आता जेव्हा जवळची वस्तू असेल तर तो काय वापरेल? नियर म्हणजे जवळला दिस वापरणार आणि लांबच्या वस्तूला दॅट वापरणार. ठीक आहे. मग बघा, धिस इज माय बुक. हे पुस्तक कुणाचं आहे? माझं आहे. म्हणून हे जवळ आहे म्हणून तो म्हणतो धिस इज माय बुक. आणि हे दूर आहे पण त्याचं नाही, दुसऱ्याचं असेल तर तो म्हणतो काय वापरेल? दॅट वापरेल. काय वापरेल? दॅट. दॅट इज युअर बुक. हे पुस्तक कुणाचं आहे? तुझं आहे. हे पुस्तक कुणाचं आहे? माझं आहे. आणि दोन्ही पुस्तकं माझे असतील तर, आता बघा, दोन्ही पुस्तकं माझेच असतील तर, म्हणजे ह्याच मुलाचे असतील तर, मग तो म्हणेल दिस इज माय बुक. जवळच्याला म्हणेल दिस इज माय बुक. आणि दूरचा असेल तर तो वापरेल दॅट इज. आणि इथे युअरच्या जागेवर माय बुक. दूरचा असेल परंतु त्यातच असेल तर दॅट इज माय बुक. मग फरक काय झाला? तर जवळच्या वस्तूला त्यानं धिस वापरला आणि दूरच्या वस्तूला दॅट वापरला. इतकं कळलं? चला पुढे जाऊया. हे झालं उदाहरण तुम्हाला कळण्यासाठी. आता भरपूर सारे उदाहरणं घेऊया. किमान 2-2, 3-3 उदाहरणं घेऊ. बाकीचे तुम्हाला मी करण्यासाठी काही अशी नावं देणार, त्या आधारावर तुम्ही करून दाखवणार. ठीक आहे. चला बघा, मी याला मोडणार आहोत. आता एवढं कळलं का? मला सांगा फक्त. समजलं हे? चला, सोपं आहे, फार काय अवघड नाही. 1 नंबर, धिस इज माय पेन. म्हणजे काय? ही माझी पेन आहे. मग ही माझी पेन आहे. मग धिस वरनं तुम्हाला काय समजलं? ही जवळ आहे का दूर आहे? जवळ. समज धिस हा नियर साठी आहे, जवळ साठी. कळलं ना? आता एवढं कळलं तरी छान, खूप झालं. परत तू पुन्हा काय म्हणतो बघा, दॅट इज माय पेन. दॅट म्हणजे ती माझी पेन आहे. मग ही जवळची आहे का? नाही, ती लांबची. ती माझी पेन आहे आणि ही माझी पेन आहे. म्हणजे ही माझी पेन आहे आणि ती पण माझीच पेन आहे. पण ही जवळ असल्यामुळे दिस वापरला, लांब असल्यामुळे दॅट वापरला. कळला फरक? आता पुन्हा पुढे. आता ते शब्द पाठ करून अगोदर इकडे लक्ष द्या. दिस इज माय हाऊस.
हे माझं घर आहे. जवळ आहे म्हणून आपण धिस लावला. आणि दूर असेल तर सांगा रे, मग मी काय लिहू? दॅट इज माय हाऊस. राईट. दॅट इज माय हाऊस. आता परत पुढे मी म्हणेन की खडू. खडू. खडूला शब्द काय इंग्लिश मध्ये? शाब्बास. सांगा. धिस इज CHALK चॉक. धिस इज माय चॉक. हा माझा खडू आहे. तर दूर असेल तर तोच खडू है ना. दॅट इज माय चॉक. धिस इज माय चॉक. दॅट इज माय चॉक. बाउल. बाउलची स्पेलिंग सांगा, कोण सांगते? राईट. त्या दिवशी दिला होता, BOWL बाउल. पण आता दाखवायचंय तुम्हाला की माझी नाही दाखवायचं, आता तुझी असं दाखवायचं जर असेल है ना. जवळची वस्तू पण त्याचीच असेल, समोरच्याची, तशी जर दाखवायची असेल तर बघा काय करावं लागतं. मी एक तुम्हाला उदाहरण देतो, पहा. दिस इज युअर बाउल है ना. माझ्याजवळ एक वाटी आहे, ही जवळच आहे, पण ही तुझी आहे. दिस इज युअर बाउल. ही तुझी वाटी आहे, पण ती लांबची जर माझी असेल तर दॅट इज माय बाउल. लांबची दाखवायची आता, परंतु माझी दाखवायची असेल तर दॅट इज माय बाउल. खुर्ची. खुर्चीला शब्द काय इंग्लिश मध्ये सांगा पटकन? चेअर. चेअरची स्पेलिंग? शाब्बास. धिस इज माय चेअर. ही माझी खुर्ची आहे आणि ती पण माझीच असेल तर मग दॅट इज माय चेअर. ती पण माझीच खुर्ची आहे है ना. म्हणजे तुम्हाला धिस आणि दॅट कुठे आणि कधी वापरायचं आहे कळलं. जवळच्या वस्तूला काय वापरायचं? धिस. आणि दूरच्या वस्तूला काय वापरायचं? दॅट. मग माझी किंवा तुझी वापरायचं असेल तर माझीला माय, तर तुझीला युअर. हे पण कळलंय आपल्याला. बर. धिस इज, बघा, मोबाईल आहे. मोबाईल. मोबाईल आहे, पण हा मोबाईल तुमचा आहे का? तुमच्या फादरचा आहे, पण तुमच्या असा जवळच दिसतोय है ना. तुमच्या फादरचा आहे पण तुमच्या जवळ आहे. तुम्ही काय म्हणणार मग? दॅट नाही, तुमच्या जवळ आहे तो. दिस इज माय फादर्स मोबाईल. माझ्या वडिलांचा मोबाईल आहे हा. दिस इज माय फादर्स मोबाईल. हा, मग बघा, दिस इज माय FATHERS फादर्स मोबाईल. हा माझ्या वडिलांचा मोबाईल आहे. आणि तुम्ही इथे उभे आहात आणि कुठेतरी लांब ठेवलेला मोबाईल आहे, तुम्ही काय म्हणणार मग? शाब्बाश. दॅट इज माय फादर्स MOBILE मोबाईल. दॅट इज माय फादर्स मोबाईल. तो माझ्या वडिलांचा मोबाईल आहे, लांबचा है ना. दॅट इज माय फादर्स मोबाईल. आणखी एखादा शब्द सांगा बघा. दिस इज आवर फॅन. हा OUR, आवर मीन्स आमचा, आमचा फॅन आहे. दॅट इज आवर फॅन. आता फॅन हा एकच आहे, पण दिस आणि दॅटचा अर्थ काय झाला? जवळ आणि लांब. हे लिहून घेता म्हणजे जागा रिकामी होते. चला. आणि दूरचा, याच्यातून तुम्हाला डेफिनेशन काय बनवता येईल, याची व्याख्या काय बनवता येईल? की धिस आणि दॅट. धिस आणि दॅट हे शब्द जवळची आणि दूरची वस्तू दाखवायला उपयोगाला येतात. पहा, डेफिनेशन लिहायची आपल्याला. अगोदर समजून घ्या, नंतर लिहा, गडबड करू नका. बघा मी काय लिहितो, वाचा बरं.
this and that are used म्हणजे वापरतात है ना. हा वापर USED used. This and इथं डेफिनेशन लिहायलो खाली आपण. This and that are used to show. दाखवण्यासाठी वापरतो. काय दाखवण्यासाठी बघा. This and that are used to show. This आणि that यांचा उपयोग दाखवण्यासाठी होतो. काय दाखवण्यासाठी होतो? तर काय दाखवण्यासाठी होतो? काय दाखवण्यासाठी होतो? जवळची आणि लांबची वस्तू. पण कोणती? सिंग्युलर है ना. टू शो नियर अँड फार. नियर अँड फार सिंग्युलर थिंग्स. SINGULAR सिंग्युलर THINGS थिंग्स. एकवचनी वस्तू. सिंग्युलर थिंग म्हणजे एकवचनी वस्तू. मग कशा एकवचनी वस्तू बघा. दिस अँड दॅट आर यूज टू शो. दिस अँड दॅट आर यूज टू शो नियर अँड फार सिंग्युलर थिंग्स. जवळच्या आणि लांबच्या एकवचनी वस्तू त्या दाखवण्यासाठी दिस आणि दॅटचा उपयोग होतो.